कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोला वहिनी, काय करणार आहे तुम्ही? वंच आता येळ कमी आहे। ही गोष्ट 25 वर्ष आधी सुरू झालेली, मग आता मेलेली मडी कशा पाय उकरायची? त्याच्यामुळं मी जास्त काही सांगू शकत नाही तुम्हाला। हा, पण एक सांगते, तो तुझा नवरा आहे ना, तो लई नीच आहे, नालायक आहे। असं वाटतं त्याला जित्ता जमिनीत गाडून टाकावं। माफ कर, थेट बोलते मी। माफी कशासाठी मागताय? मी तर रोज त्या माणसाच्या मरणाची वाट बघते। लोकांनी वाटतं मोठं घर आहे, श्रीमंत आहे, विलाही सुखात असेल, पण एक एक क्षण मी कसा काढते माझं मला माहिती आहे। तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करते मी त्या घरात। आणि त्या माणसाचं तर खायचं दात वेगळं आणि दाखवायचं वेगळं आहेत, हे काय माहित नाही मला। तो तुझा नवरा आहे ना, आपल्या सूर्याचं वाटोळं करायला निघालाय। सूर्याला रस्त्यावर आणायला निघालाय तो। का त्या गरीब बिचाऱ्या पोराच्या मागं पडले ते? त्या पोरानं काय बिघडवलं यांचं? नाही, पण मी असं होऊ देणार नाही। आपण असं होऊ द्यायचं नाही। मी माझ्या सूर्याच्या पाठीशी आईसारखी उभी राहील। आई जशी तिच्या लेकरावर होणारी वार झेलती ना, तशी मी माझ्या सूर्यावर होणारी सगळे वार झेलील। विश्वास ठेव माझ्यावर। मी असं काय करीन ना की आपल्या घराचं पांग फिटत्या, आपल्या कुळाचा उद्धार होईल। वहिनी, या सगळ्या लढाईमध्ये माझी तुम्हाला साथ आहे। जी लागल ती मदत करीन मी हाय तुमच्या संग। आता बघू ना कोण जिंकतय, तो राक्षस जालिंदर का आपण? पुढे काही म्हणा, दादाच्या काकाच्या मिशाला एकदम रुबाबदार होत्या। आणि मी तर म्हणतोय मिशा सोड, माणूस पण एकदम रुबाबदार होता। हा वय, त्यांचा फोटो बघितला का मगाशी? कसला लुक आहे, एकदम डेंजर आहे का हा ना? मी तर म्हणतो आता या अख्ख्या घराव त्यांची कावळ्यासारखी नजर असणार आहे। हा, ही शिडी कशाला आणली? काकांसाठी। काय? काकांसाठी? अरे पण काका तर अगं धनू, म्हणजे काकांचा फोटो लावण्यासाठी। सूर्या, पण तू हे चांगलं केलंस बघ। आता माझ्या जिवंत नवरीच्या फोटोला हार घालतात काय? ठेवा शिडी बाजूला, फोटो लावायला स्टूल आहे की तिथं? काकी, फोटो कसा आहे काकांचा? चांगला आहे, पण ते जिवंत आहेत। नाही म्हणजे फोटोत बघ ना कसं जिवंत असल्यागत दिसतात। मी काय म्हणते बा, त्यांचा फोटो लावायची काय गरज आहे तेव्हा? तर लावायलाच पाहिजे की ग फोटो। अगं पुष्पी, किमान माझ्या नजर मोर तरी राहील तो फोटोत। चित्यापणी नाही आला वाड्यात, किमान फोटोच्या रूपात तरी राहील हे तो। काके, काकांच्या फोटोला हार घातलेला बघवत नाही तुला माहिती आहे मला, पण त्यांच्या आत्म्याला शांती नको का मिळालं? या घरात आपला फोटो हे बघून तरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल ना? काके, काके काकीला काकांची आठवण आली असणार। कसे लागेल ते भेटते ना, सगळी खातरदारी व्यवस्थित होती ना तुमची। नाही काय लागेल ते मागून घ्यायचं। नाही कसे काय बी झालं तरी तुम्ही आमचे बायकोचे भाऊ आहे।
बायकोचा भाऊ उमराव मऊ. जालिंदर, अरे कुठं फेडणार आहे बाप? का दुसऱ्याच्या संसारात विष कालवतोय? अरे जगू दे ना त्यांना सुखा समाधानानं. अरे वरचा वरचा बघतोय सर्व, सगळ्यांची परतफेड करावी लागेल तुला. नाही, अरे नाही तू चुकीचा वागतोय. पुष्पाला का, अरे का तिथं पाठवलंस? आता मोठ्या माशानं छोट्या माशाला खाल्लं नाही तर तो जगणार कसा? अरे त्या देवानीच या सृष्टीची अशी निर्मिती केलेली आहे बाबा. बडी तो कान पिळी. आता त्याच्याच मर्जीनं सगळं चाललंय म्हणल्यावर तो कशाला कोणाला शिक्षा कर, नाही का? इथं तो शक्ती युक्तीचा वापर करतो ना, तो जिंकतो. आणि आम्हाला काय हौस नाही आली. त्या तुळजाला त्या सूर्याबद्दल सगळं कळले. तिनं काय करण्या अगोदर आम्हाला आमची चाल चाललीच पाहिजे का नाही? अरे तुला काय करायचं असेल ती कर, पण तू माझ्या बायकोला का अडकवतोयस? अरे वाघाच्या गोळीत शिरायचं म्हणल्यावर त्या गोळीची माहिती असणारी वाघीनच पाहिजे ना. म्हणून पुष्पा आता ते आम्हाला लिंगोबा आणि दमिनीचं फरमान दोन्ही आणून देईल. मग तुझी सुटका. अरे तू किती नीच माणूस आहेस. हाय 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 हाय. तू तुझ्यावर दाजी असा वागणार तू माझ्याशी? अरे मी आहे तुझा दाजी, तुझी बहीण बायको माझी. हो की कामाला राजी? डॅडी चांगली कविता करताय बर का? शिगरे कवी. शीघ्र कवी. अरे काय बी झालं तरी पुष्पा तुझं काम करणार नाही म्हणजे नाही. तू बी जगणार नाही म्हणजे नाही. छोटी कविता. मी मरणाला नाही घाबरत. अरे तू नाही घाबरत. अरे कुक्कू पुसलं जाईल म्हणून तुझी बायको घाबरते ना, म्हणून तर घुसली ती सूर्याच्या घरात. ते आता आमचं सगळं काम करणार. अरे माग तिने केवढं मोठं काम केलं होतं आमचं, विसरला का? आज आम्ही जे कोणी आहोत ते तिच्यामुळेच बाबा. अरे तूच फसवलंस तिला. ती काय बारकी पोरगी होती काय फसायला? जाऊ दे, आमच्यावरचा राग जरा बाजूला ठेव. तुझ्यासाठी आज वाशाट पाठवतो काहीतरी, येऊन घे. आणि उद्या काय हवं ते बी सांग, पाठवून देऊ. ठेवू का? डॅडी लय माझा आहे बर का त्याला. उतरल. त्याला किती वेळ लागतोय? भल्या भल्यांचा माझच नाही, सगळंच उतरवलंय आम्ही. नाही पण त्याच्या बोलण्यावरनं मला त्याची जरा शंकाच येते बरं का. आणि पुष्पा सुद्धा आपलं काम करेल का नाही सांगता येत नाही. अहो, तुझं बीबी आहेत ना त्या घरात. पगार कसला घेतो मग? ही बंद छत्री इथं तिथं फिरवायचा? लक्ष ठेव त्या पुष्पावर. काय बी झालं तरी तिनं आमचं काम केलं पाहिजे, नाही तर तुला बी पाठवीन त्या बाजी बरोबर. नाही आत्ता कामाला लागतो की. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.